सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायासाठी एखादा चांगला प्रवास तुमचा होऊ शकतो, जो भविष्यामध्ये तुम्हाला चांगला आर्थिक लाभ देऊन जाईल. जर आज एखाद्या वरिष्ठांशी तुमचा वाद झाला असेल तर ते प्रकरण कायदेशीर स्वरूपामध्ये जाऊ शकतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी आज वाद करणं टाळा. संध्याकाळी अतिथी येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा खर्च होऊ शकतो. दाम्पत्य जीवन तुमचं सुखमय राहील. जीवनसाथी आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये आपल्या सोबत राहतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपण कार्यक्षेत्रामध्ये शत्रूवरती जिंकण्यात यशस्वी व्हाल. आज आपलं सोशल सर्कल तुम्हाला वाढताना दिसेल, त्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या देखील वाढेल. आज घरगुती वस्तू विकत घेण्यात तुमचा खर्च होईल. कौटुंबिक व्यवसायासाठी आज आपल्याला आपल्या भावंडांच्या सल्ल्याची गरज भासू शकते. संध्याकाळी कुटुंबामध्ये वाद होऊ शकतो, त्यावेळी बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, नाहीतर नात्यांमध्ये कटुता येऊ शकते. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपल्यासाठी व्यवसायामध्ये नवीन मार्ग उभे राहतील, ज्यामुळे आपला दिवस आनंदामध्ये जाईल. राजकारणाशी निगडीत लोकांच्या कामामध्ये आज काही अडथळे येऊ शकतात. रात्री आपण आपल्या कुटुंबासोबत कोणत्या तरी मांगलिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. आज काही शुभवार्ता तुम्हाला मिळू शकते. योग्य लोकांकडून विवाहासाठी नवे प्रस्ताव तुम्हाला मिळतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर एखादा व्यवसाय भागीदारीमध्ये तुमचा चालू असेल तर आज त्यामध्ये तुमचा फायदा होईल. जीवनसाथीदाराच्या सल्ल्यानं तुम्ही व्यवसायामध्ये प्रगती कराल. तुमची कामं फार काळापासून थांबलेली असतील तर आज ती पूर्ण होतील, परंतु आपण आपला अहंकार टाळावा. संध्याकाळी जास्त परिश्रम केल्यानं तुम्हाला थोडासा थकवा जाणवेल, त्यामुळे काळजी घ्या. नोकरी करताना तुमचं प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चणे आणि तुरीची डाळ अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपण आसपासच्या वातावरणाचा आनंद घ्यावा. आज आपण स्वतःवरती खर्च कराल. मोबाईल, लॅपटॉप हे सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील, परंतु आज आपल्या आईचं आरोग्य मात्र बिघडू शकतं. त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि बाहेरचे पदार्थ खाण्यापासून स्वतःला टाळा. तुमच्या भाऊ बहिणींच्या विवाहामध्ये जर काही अडचण येत असेल तर ती आज संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 82% आपल्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मालमत्ता खरेदी करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या पदप्रतिष्ठेमध्ये नक्कीच वाढ होईल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करायची ठरवली असेल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. कामासाठी तुम्हाला जास्तीची धावपळही करावी लागेल. सरकारी नोकरीमध्ये जर तुम्ही असाल तर आज वरिष्ठ अधिकारी आपल्यावरती कृपा करतील, ज्यामुळे पदोन्नती आणि वेतन वाढीची दाट शक्यता आहे. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपल्या जीवनसाथीदाराचं संपूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. आज सांसारिक सुख सुविधांच्या साधनांमध्ये वाढ होईल. सरकारी क्षेत्रामध्ये तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे, परंतु सायंकाळी तुम्हाला प्रवास करायचा असल्यास काळजी घ्या, कारण तुमची आवडती वस्तू चोरी होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायामध्ये काही नवीन उपायामुळे प्रगती होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की आज दानधर्मामध्ये तुम्ही खर्च कराल आणि इतरांची मदत कराल, ज्यामुळे तुमचं समाधान प्राप्त होईल. संध्याकाळी मित्रांसोबत तुम्ही कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करू शकता. कार्यालयामध्ये अधिकार वाढल्यानं सहकाऱ्यांचा मूड बिघडू शकतो आणि तो शत्रूंची संख्या देखील वाढवून जाईल. आजचा दिवस परोपकारांच्या कामांमध्ये तुम्ही घालवाल. जर भागीदारीमध्ये व्यवसाय तुम्हाला करायचा विचार असेल तर आजचा दिवस हा चांगला आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भगवान शिवांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज आपल्या आसपासचं वातावरण हे विरोधामध्ये जाऊ शकतं, परंतु आपला संयम आणि सौम्य वर्तनानं तुम्ही परिस्थितीला ठीक कराल. आज प्रिय व्यक्तीच्या मदतीनं आपल्या अडचणी दूर होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना आज शत्रू त्रास देतील. आपली वाणी आणि वर्तन दोन्हींमध्ये संयम आवश्यक आहे, अन्यथा यशाकडे वाटचाल करणं तुमच्यासाठी कठीण होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज भगवान गणपतींना दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज अचानक आपल्या व्यवसायामध्ये नवीन डील फायनल होऊन तुम्हाला फायदा होऊ शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायामध्ये धोका घ्यायचा असल्यास विचारपूर्वक घ्यावा, अन्यथा नुकसान होऊ शकतं. मित्रांसोबत काही गुंतवणूक करण्याचा विचार तुम्ही करू नका, ते तुम्हाला अडचणीमध्ये टाकतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला समाधानी वाटेल आणि आर्थिक स्थितीत तुमची चिंता थोडी कमी होईल. मात्र बचत संतुलीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या बचतीचा मोठा फायदा होईल. व्यवसायामध्ये हळूहळू गती येण्यासाठी आज काही अनुभवी व्यक्तींची तुम्हाला मदत आवश्यक आहे. तुम्हाला पालकांचे आशीर्वाद मिळतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज शनिदेवांना तेल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांकडनं काही शुभ वार्ता तुम्हाला येईल, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. नोकरी केंद्रित लोकांना आज नवीन रोजगाराच्या संधी मिळू शकतील. तुमच्या कार्यक्षेत्रातही पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. संध्याकाळपासून अगदी रात्रीपर्यंत तुम्ही मित्रांसोबत गाठीभेटी घेऊ शकता. आज जर कोणाला पैसे द्यायचे असतील तर सावध राहा, कारण नात्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा कपाळी लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.